नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त कॉन्सेप्ट बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे की ब्रेकआउट सक्सेस कसं होतं, म्हणजे जे एकदम रिअल ब्रेकआउट असतं ते कसं ओळखायचं, आणि त्यानंतरनं जे फॉल्स ब्रेकआउट असतात, म्हणजे जे ब्रेकआउट फक्त दाखवत आहे तुम्हाला पण ब्रेकआउट होत नाही, ॲक्च्युअलमध्ये तिथं तुमचं ॲक्सेलेरेट करून जातं फॉल्स ब्रेकआउट। आणि त्यानंतरनं आपण बघणार आहे रिव्हर्सल, म्हणजे ट्रेंड रिव्हर्स करतंय का। म्हणजे तीन गोष्टी आज आपण बघणार आहे, सक्सेस ब्रेकआउट किंवा फॉल्स ब्रेकआउट म्हणा किंवा ट्रेंड रिव्हर्सल। तर तिन्ही गोष्टी कसं ओळखायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच समजून घेणार आहे। व्हिडिओ फक्त एज्युकेशनल नॉलेजसाठी असणार आहे। या व्हिडिओनंतर स्वतःचा रिसर्च ॲनालिसिस करून स्वतःच्या जबाबदारीवरतीच ट्रेडिंग करावा। तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मी निफ्टीचं 5 मिनिटाचं चार्ट घेतलेलं आहे। टाईम फ्रेम आपल्याला तितकं महत्त्वाचं नाही आहे, कारण आज आपण ब्रेकआउट, फॉल्स ब्रेकआउट किंवा ट्रेंड रिव्हर्स होईल का हे ओळखण्यासाठी आजचा आपण स्ट्रॅटेजी बघणार आहे। आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही शक्यतो लिहून घेतल्यास तुम्हाला सोपं होईल। कसं आहे, मग एवढं थोडंसं व्हिडिओ मोठा होईल, कॉन्सेप्ट तितका छान आहे, जबरदस्त आहे, तर सगळ्या गोष्टी लक्षात राहणार नाही आहे, त्यासाठी तुम्ही लिहून घेतलेलं एकदम बेटर असेल। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला काय बघायचं आहे, ब्रेकआउटसाठी ट्रेंड बघायचा आहे, म्हणजे ब्रेकआउट सक्सेस आहे की फॉल्स ब्रेकआउट, म्हणजे चुकीचं ब्रेकआउट आहे, आपल्याला फक्त दाखवतं आहे आणि आपल्या अपोजिट डायरेक्शनला जाते, म्हणजे ट्रेंड रिव्हर्सल। तर सर्वात आधी आपल्याला पहिलं पॉईंट आहे सक्सेस ब्रेकआउट, जे ब्रेकआउट एकदम राईट आहे, बरोबर आहे, ते आपण बघूया। सर्वात आधी ट्रेंड बघायचं आहे। जर ट्रेंड अप ट्रेंड असेल तर वर जाताना मोमेंट असतो, पण त्याला जे करेक्शन घेत आहे, आता बघ तुम्हाला सांगतो मी इथं, आता जर समजूया ट्रेंड कसं असतं आहे, वरच्या दिशेनं अशा प्रकारे असते, बरोबर का। मग हे याला म्हणतात अप ट्रेंड। तर ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, तुम्ही जर नीट लक्ष दिलं इथं, तर मार्केट जे वर जात आहे तर ते आपण बघितलं इथं, ह्याचं जे हे जे वर जाण्याचं ट्रेंड असतं आहे ह्याचं साईज मोठा असतं आहे, आणि जे रिव्हर्सल करत आहे म्हणजे रिप्लेसमेंट घेत आहे त्याचं साईज एकदम छोटा असतं आहे। तुम्ही जर नीट बघितलं, ओके, तर इथं काय आहे, हे वर जाणारं जे मोमेंट असतं त्याचं साईज मोठं असतं मोमेंटचं, आणि जे रिट्रेस घेण्यासाठी हे जे लाईन असतं एवढं छोटंसं, तर हे काय असतं, म्हणजे ह्याचं मोमेंट एकदम कमी असतं। आणि इथं काय होतं, या ठिकाणी आपलं टाईम डिके होतं आहे। कसं मार्केट वर जाताना तर एकदम फास्ट जातं आहे, बरोबर का, आणि इथं जे आपण हे बघतो, आता इथं जे बघतो आपण याच्यामध्ये, इथं काय करेक्शन आहे, तर इथं करेक्शन कसं छोटंसं असतं आहे, आणि याच्यामध्ये आपलं टाईम डिके पण होतं, त्यामुळे आपलं लॉस पण होऊ शकतं। तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी जर मार्केट अप ट्रेंड असेल, ओके, मार्केट जर अप ट्रेंड असेल तर आपल्याला शक्यतो कॉल साईडचेच ट्रेडचं प्लॅन करायचं आहे। आणि त्यामध्ये आपण कसं ब्रेकआउट, आता जर समजा मार्केट अप ट्रेंड आहे आणि अप ट्रेंडला कुठंतरी तर सस्टेन वगैरे केलं, तर त्या लेवलला ज्यावेळेस मार्केट ब्रेक करेल, तर हे ब्रेकआउट एक्झॅक्टमध्ये बरोबर आहे की नाही हे आपण आता सर्वात आधी बघणार आहे। तर ट्रेंड बघणार आहे आपण आता सर्वात आधी। ट्रेंडमध्ये तर तुम्हाला सांगितलं आहे, मार्केट वर जाताना मोमेंट असतो आणि जर रिट्रेसमेंट घेतो त्याच्यामध्ये थोडंसं कमी असतं। आता इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं, आता इथं चार्टवरती तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो। आता बघा याच्यामध्ये काय आहे, या ठिकाणी मार्केट इथून इथपर्यंत गेलेलं आहे, एवढं मोठं आहे ट्रेड, तिथून रिट्रेसमेंट एवढंच घेतलं आहे, पुन्हा ह्याच्यापेक्षा वर अजून इथपर्यंत गेलेलं आहे, रिट्रेसमेंट थोडंच आहे, पुन्हा इथून इतकं मोठं गेलेलं आहे, त्यानंतर रिट्रेस थोडंच, पुन्हा इथून इतकं मोठं गेलेलं आहे। म्हणजे काय, मार्केट अप ट्रेंड आहे, मग वर जाणारे जे कॅन्डल्स असतात त्याचं मूवमेंट फास्ट होतो आणि जास्तीत जास्त मोठं मूवमेंट देतं आहे। पण ज्या वेळेस मार्केट रिट्रेस घेतं ते इकडे तुकडाच घेतं आहे, बघा छोटे छोटेच रिट्रेस घेतात, बरोबर का, एकदम छोटे रिट्रेसमेंट घेतात, त्यानंतरनं मार्केट अपसाईडचं मूवमेंट करतात। तर हे झालं पहिलं आपलं, की ट्रेंड बघायचं आपल्याला, ज्या वेळेस एखादं सपोर्ट लेवलला येईल त्यानंतरनं वर जाताना मार्केट तिथं आपण कॉल साईडमध्ये एंट्री करू शकतो आहे, सी साईडला एंट्री करू शकतो आहे, ओके। तर हे झालं पहिल्यांदा आपण ट्रेंड। आणि ह्याच्यामध्ये आता दुसरा पॉईंट बघणार आहे, ब्रेकआउटमध्ये दुसरा पॉईंट, एखाद्या रेजिस्टन्सला ब्रेक केल्यावर मार्केट सस्टेन करेल तेव्हा मार्केट वर जाईल। आता एक तुम्हाला सांगतो आहे, आता बघा कसं होईल, तुम्हाला एक हे दाखवतो इथं डेमो म्हणून। आता जर समजा मार्केट वरती आलं इथं, मग इथं एखादं अगोदरचं ऑलरेडी इथं पहिल्यापासून एक रेजिस्टन्स आहे,
रेजिस्टन्सला मार्केट ब्रेक केलं, ब्रेक करून ह्याच्यावरती जर सस्टेन केलं आणि ह्या नेकलाईनच्या वरती जर मार्केट निघून गेलं, ह्या नेकलाईनला कावर म्हणलो कारण की इथं मार्केट हे एवढं जे एरिया आहे इथं सस्टेन केलेलं आहे. एरिया सस्टेन केलेला एरियाला मार्केट जर वरती ब्रेक करून गेलं तर तेव्हा समजून घ्यायचं हे ब्रेकआउट एकदम रिअल आहे. या रिअल ब्रेकआउटवरतीच आपण इथं एंट्री करू शकतो कॉल साईडला, जसं की इथं आपण कॉल साईडला एंट्री करू शकतो आणि इथं खाली SL प्लेस करू शकतो. ओके, तर हे समजलं तुम्हाला. आणि ह्याच्यामध्येच आपण काय बघू शकतो, अजून एक हे जर समजा सपोर्ट आहे, मार्केटवरून खाली आला, आता ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन, ब्रेकआउट बघितलं वरच्या साईडला, आता ब्रेकडाऊन कसं सपोर्टला आलं खाली, सपोर्टच्या खाली इथं सस्टेन केलं, सस्टेन करून हे जे नेकलाईन असतं ह्याला जर ब्रेक करून खाली गेलं तर आपण या लेवलला इथं पुट साईडमध्ये एंट्रीवरती SL लावू शकतो आहे. आणि जर ब्रेक नाही केलं तर आपण एंट्री घेतलं तर कदाचित ते वरती पण जाऊ शकतं. आणि मगाशी जसं बघितलं रेजिस्टन्सला वरती गेलं, सस्टेन केलं, पण ह्या नेकलाईनला जर ब्रेक केलं नाही, आपण कॉल साईडला एंट्री घेतलं आणि फिरून आपलं जर मार्केट खाली आलं तर आपलं SL हिट होऊ शकतं. म्हणून वरती ह्याला नेकलाईनला ब्रेक केल्यानंतर कॉलमध्ये एंट्री, खालच्या नेकलाईनला ब्रेक केल्यावर पुट साईडला एंट्री घेऊ शकताय तुम्ही. हे 2 पॉईंट सांगितले तुम्हाला. आता तिसरा पॉईंट सांगतो मी. जे कॅन्डल सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक करेल त्या कॅन्डलचा रिजेक्शन कमी पाहिजे. आता रिजेक्शन म्हणजे काय थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. आता इथे एक आपण आता एक डेमो म्हणून मी तर तुम्हाला दाखवतो सगळं सविस्तरपणे. तर व्हिडिओ तुम्हाला छान वाटत असेल, नॉलेजेबल, तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, ज्याच्यामुळं मोटिवेशन बनून राहील आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी आणत राहीन. आता बघा इथं सपोर्ट किंवा रेजिस्टन्स हे आता या ठिकाणी आहे. तर आपण आता तिसरं पॉईंट काय बघणार आहे, इथं एक डेमो म्हणून दिलेलं आहे तुम्हाला, तर या ठिकाणी आपण बघू शकतो. तर इथं रेजिस्टन्स बघा या लेवलला, इथं मी आता काय म्हणलेलं आहे, जे कॅन्डल सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला ब्रेक करेल त्या कॅन्डलचं रिजेक्शन कमी पाहिजे. आता जर समजा हे रेजिस्टन्स आहे, थोडंसं अजून याला वाढवतो मी म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. आता बघा हे रेजिस्टन्स आहे, कुठला लेवल, आता हे सुरुवातीला आपण काय बघतो इथं रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सला मार्केट वरती ब्रेक करते आहे, ब्रेक केल्यानंतरनं कॅन्डल इथून सुरुवात झालेला आहे, वरती इथपर्यंत गेलेला आहे, पण वरती तिथं जाऊन तिथून पुन्हा रिट्रेसमेंट खाली आलेला आहे आणि इथं येऊन कॅन्डल क्लोज केलेला आहे. आता बघितलं आपण बॉडीच्या मानानं ह्याचं जे वेग आहे ते खूप मोठं आहे. म्हणजे मी तुम्हाला काय म्हणलेलं आहे, जे पण कॅन्डल सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक करेल त्याचं रिजेक्शन कमी असायला पाहिजे. तर हे रेजिस्टन्सला ब्रेक केलं आहे पण रिजेक्शन इतका मोठा कॅन्डल आहे, मग लगेच रेजिस्टन्स ब्रेक केल्या म्हणून आपण लगेच जर कॉलमध्ये एंट्री केला आणि इतकं मोठं जर रिजेक्शन आलं तर मार्केट चान्सेस आहेत खाली पडण्याचे. कारण की इथं बायर्स इतके स्ट्रॉंग होते, बॉडी एवढंच आहे, पण सेलर्सनं काय केलं, इतकं मोठं वीक बनवून मार्केटला खाली पाडले आणि त्यानंतरनं मार्केट पुन्हा खाली जाऊ शकतं. तर हे झालं मोठं वीक, म्हणजे ह्याला आपण वीक सिग्नल म्हणून धरूया. म्हणजे वीक कॅन्डल म्हणजे एकदम वीक आहे, इथं सेलर स्ट्रॉंग आहे म्हणून मार्केट खाली पडू शकतं रेजिस्टन्सला. जर वीक असं छोटा असेल तर याला आपण मीडियम समजू शकतो, कारण की बायर्स इथून कॅन्डल चालू केले आणि इथपर्यंत जाऊन हे केले, त्या मानानं आपण जर वीक बघितलं खूप छोटा आहे आणि बॉडी त्या मानानं खूप मोठा आहे, म्हणजे इथं या लेवलला बायर्स स्ट्रॉंग आहेत. आणि एखादं कॅन्डल जर पूर्ण विगच बनवलेलं नाही आहे, जसं की इथं मारुबुजू टाईप कॅन्डल बनवलं, म्हणजे विग वरती नाही खाली नाही, म्हणजे वायर्स फुल ॲक्टिव्ह आहेत, इथून ते पूर्ण वरतीपर्यंत नेलं आणि डायरेक्ट कॅन्डल टू कॅन्डलच क्लोज केलं आहे, विग थोडं पण म्हणजे रिजेक्शन घेतलेलं नाही आहे. तर याला 3 कॅटेगरीमध्ये आपण मोडू शकतो. एक तर आपण बघू शकतो वीक, कारण की वरती विग एवढा मोठा असल्यामुळं, त्यानंतर ना मीडियम, इथं जर चान्सेस आहेत, आणि एकदम स्ट्रॉंग कॅन्डल म्हणजे इथं बायर्स ॲक्टिव्ह आहे. मग या रेजिस्टन्सला जर अशा प्रकारचं कॅन्डल ब्रेक केलं, मग ह्याच्यानंतर दुसरं कॅन्डल जर आलं, ह्याचं लेवल जर ब्रेक केलं तर आपण लगेच इथं कॉल साईडला एंट्री करू शकतो. इथं खाली या कॅन्डलच्या मीडियमला जर मोठा असेल तर, किंवा जर कॅन्डल छोटा असेल तर त्याच्या लोवरती आपण SL लावू शकतो आणि रेजिस्टन्स ब्रेकनंतर आपण कॉल साईडला एंट्री करू शकतो आहे. सेम तशाच प्रकारे आपण जर सपोर्टला बघितलं, जर मार्केटमध्ये कॅन्डल इथं बनलं आणि त्याचं क्लोजिंग इथंपर्यंत आलेलं आहे, पण कॅन्डल गेलं आहे कुठपर्यंत, इथपर्यंत गेलं आहे, म्हणजे सेलर्स काय केले, इथपर्यंत कॅन्डलला आणले, त्यानंतरनं खाली इथपर्यंत आणले, मग पुन्हा बायर्स ॲक्टिव्ह असल्यामुळं पूर्ण इथपर्यंत आणले रिव्हर्स.
रिव्हर्स तिथपर्यंत आणल्यानंतरनं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं आहे, बॉडीपेक्षा ह्याचं विक जे आहे खूप मोठं आहे. म्हणजे बॉडी हे सेलर्सचं आहे आणि विक जे आहे ते बायरचं आहे. बॉडीपेक्षा विक मोठा असल्यामुळे इथं बायर स्ट्रॉंग आहेत. मग लगेच आपण काय करू शकतो, सपोर्टला लगेच ब्रेक केलं म्हणून याच ठिकाणी आपण पुट साईडला एंट्री करणं चुकीचं ठरतं आहे. कारण की इथं बायर्स एवढं स्ट्रॉंग आहेत की मार्केटला पुन्हा या लेवलला आणून सोडलं आहे, ज्याच्यामुळं समजतं की आपल्याला बायर स्ट्रॉंग आहेत. ओके. मग त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं, जर सपोर्टला ब्रेक केलं, कॅन्डल इथं वरतीच तयार झालं आहे पण सपोर्टला ब्रेक केलं, मार्केट इथपर्यंत आलं आहे पण इथून थोडंच रिजेक्शन घेतलेलं आहे. म्हणजे काय, विक छोटा आहे म्हणजे बायर्स इथं जास्त स्ट्रॉंग नाही आहे आणि बॉडी मोठी आहे. म्हणजे सेलर्सनं बनवलेलं जे कॅन्डल आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. मग इथं चान्सेस आहेत 50% की मार्केट खाली जाऊ शकतं. ह्याचा लाईन ब्रेक करताच पुट साईडला एंट्री करू शकतो. ह्या कॅन्डलचं लो ब्रेक केलं तर पुट साईडला एंट्री करू शकतो आपण. आणि जर एखादं कॅन्डल वरती पण विग नाही आणि खाली पण जर विग नसेल तर नक्की समजूया हे बेरिश मारुबुजू कॅन्डल आहे. ओके. तर याच्यामध्ये एकदम स्ट्रॉंग कॅन्डल म्हणून आपण याला गेस करू शकतो आहे. सेम त्यासारखंच वीक कॅन्डल म्हणजे एकदम वीक असलेलं कॅन्डल, कारण की इथं विग खूप मोठा आहे. मिडियम कॅन्डल 50% चान्सेस. स्ट्रॉंग सेलरचं कॅन्डल म्हणजे सेलिंग कॅन्डल, बेरिश कॅन्डल. त्यामुळे तर आपण नक्कीच इथं गॅरंटी आहे. इथं आपण काय करू शकतो आहे, पुट साईडला ह्या कॅन्डलच्या लो ब्रेकनंतर पुट साईडला एंट्री करू शकतो आहे. ओके. हे समजलं तुम्हाला. याच्यामध्ये अजून 2 गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या आहेत. आता हे तर समजलं. याच्यामध्ये 2 गोष्टी कुठल्या ॲड करायचं आहे, जर इथं सक्सेस हे तिन्हीपैकी ह्याच्यापैकी किंवा ह्याच्यापैकी 3 सक्सेस झाले, त्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे व्हॅल्यूम प्लस चेंज इन ओवाय डाटा. हे 2 ॲड करायचं आहे. किंवा सपोर्ट जर ब्रेक केलं एखादं, त्यामध्ये 3 कॅन्डलपैकी जर हे असेल तर थोडं गॅरंटी, हे असेल तर 50% आणि स्ट्रॉंग कॅन्डल असेल तर 100% गॅरंटी. पण तुम्हाला व्हॅल्यूम प्लस चेंज इन ओवाय डाटा पण बघायचं आहे की ते जर स्ट्रॉंग असेल तर तुमचं नक्कीच इथं कॉल साईडला असेल तर कॉल साईडला एंट्री घ्यायचं, पुट साईडला असेल तर पुट साईडला घेऊ शकताय तुम्ही. ओके. तर हे 4 गोष्टी झाल्या आतापर्यंत. 4 ते 5 गोष्टी झाले. आता एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर एखादं रिटेस्ट येणं गरजेचं आहे. नक्कीच बघा. आता हे पण खूप इंटरेस्टिंग आहे. डेमो दाखवतोय तुम्हाला. चार्टवरती पण आपण बघत आहे थोडंफार आणि डेमो पण तुम्हाला समजण्यासाठी मी ते पण इथं ग्राफ म्हणजे त्या टाईपचं इथं हे चित्रीकरण बनवलेलं आहे. आता विषय आहे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर एक रिटेस्ट घेणं गरजेचं आहे. आता बघा, हे समजा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर आपण काय करतो, लगेच एक्साइटमेंट होऊन कॉल साईडला एंट्री घेतो आहे पण मार्केट लगेच खाली पडतं आहे. बरोबर का? कारण की आपण कन्फर्मेशनच घेतलेलं नाही आहे कुठल्या गोष्टीचं. जर मार्केट रेजिस्टन्स ब्रेक केलं आणि त्यानंतरनं वरती गेलं, वरून एक रिटेस्ट घेण्यासाठी मार्केट खाली यायला पाहिजे. जिथं मार्केटचं रेजिस्टन्स आहे त्या लेवलला येऊन जर पुन्हा वरती जात असेल आणि जे पण नेकलाईन आहे इथं, जे नेकलाईन आहे त्याला जर ब्रेक करत असेल तर या साईडला आपण इथं कॉल साईडमध्ये एंट्री करू शकतो आहे. कॉल साईडला एंट्री इथं मध्ये त्याच नेकलाईनच्या खाली आपण रेजिस्टन्सच्या खाली म्हणजे रेजिस्टन्सच्या वर त्या नेकलाईनच्या खाली आपण SL प्लेस करू शकतो आहे. SL लावलं तर वरती आपण कॉल साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. सेम तशाच प्रकारे जर सपोर्ट एखादं ब्रेक केलं तर लगेच इथं एंट्री करायचं नाही आहे. त्याला निवांत खाली येऊ द्या. जिथून कुठून रिटर्न फिरतं आहे त्या सपोर्टला एखादं रिटेस्ट घेतलं मार्केट पुन्हा जर खाली जात असेल तर हे जे नेकलाईन आहे त्या नेकलाईनला जर ब्रेक केलं तर ब्रेक केल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, पुट साईडला एंट्री करायचं आहे. वरती इथं SL लावायचं आहे. ओके. तर हे तुम्हाला 6वं पॉईंट कळालेलं आहे नक्कीच. आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो आहे RSI. जर तुम्हाला साध्या सोप्या शब्दात समजायचं असेल RSI, त्याचा पण तुम्ही वापर करू शकताय. RSI म्हणजे तुम्हाला काम करेल एक म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून. तर याच्यासाठी इंडिकेटरमध्ये जायचं आहे. तर इथं मी टाईप केलं इथं RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स जर घेतलं मी चार्टमध्ये आहे तसंच ॲज इट इज जसं आहे तसंच घ्यायचं. फक्त त्याला मी काय करतो समजण्यासाठी RSIचं जे स्टाईल आहे स्टाईलमधलं हे जे जांभळा कलर आहे ह्याला मी काय करतो आहे काळा कलर घेतो आहे म्हणजे आपल्याला समजून येईल. थोडंसं डार्क करून घेतो आहे. ओके. तर आता इथं बघा ह्याच्यामध्ये काय समजून येईल तुम्हाला.
आता वरील चार्ट आपण बघूया, कुठून ट्रेंड फिरले ना ते तुम्हाला एक दाखवतो, RSIचा वापर कसा करू शकताय. आता बघा हे चार्टमध्ये सध्याच्या मार्केटमध्ये इथं कुठं नाही आहे जास्त, तर आपण थोडंसं पाठीमागे घेऊया बॅक साईडला. आता बघा इथं समजेल तुम्हाला की मार्केट कसं खाली पडेल म्हणून, म्हणजे RSIचं कसं. इथं एक पॉईंट आहे, त्याच्याच खाली एक्झॅक्ट इथं पॉईंट आहे, बरोबर. जर हे असं मी लाईन रे ड्रॉ केलं, या पॉईंट टू या पॉईंट आणि हे पॉईंट टू हे पॉईंट, हे दोन्ही ड्रॉ केलं, तर नीट जर मी दोन्हीला लाईन ड्रॉ केलं, ह्याला जर वरच्याला आपण काय करूया, ह्या पॉईंटवरती ते ह्या पॉईंटवरती आपण सीधा असं एक ट्रेंड लाईन ड्रॉ करूया. आणि सेम तशाच प्रकारे आपण काय करणार, खालच्या त्याच पॉईंटला त्याच्याच खाली बरोबर एक्झॅक्ट तिथं पण आपण ड्रॉ करणार आहे. बघा आता तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर वरचं जे लाईन आहे त्याचं खूप जास्त उंचावर गेलेलं आहे आणि खालचं कसं थोडंसं कमी आहे प्रमाण. म्हणजे इथं काय ट्रेंड रिव्हर्स होऊ लागलं, हे एक तुम्हाला दिशा दाखवत आहे बरं का. म्हणजे समजलं असेल तुम्हाला, इथे एक दिशा दाखवत आहे. एक्झाम्पल म्हणून आपण काय करूया, एक छोटंसं अजून एक थोडंसं डेमो दुसरीकडे बघूया, म्हणजे तुम्हाला परफेक्ट कळण्यासाठी. व्हिडिओसं थोडंसं मोठा होईल पण खूपच नॉलेजेबल होणार आहे व्हिडिओ. त्यासाठीच तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि लिहून घेतलं तर एकदम बेटर असेल. हे सध्याला काही दिवसांपासून हे जेव्हा मी व्हिडिओ बनवतो आहे तिथून काही दिवसापासून मार्केटचं कसं थोडंसं दशा दिशा ठीक नसल्यामुळं मार्केटचा ट्रेंड चित्र विचित्र चाललेलं आहे याच्यामध्ये. तर आपण इथे एक बघूया, आता बघा इथे एक एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी डेमो म्हणून. आता इथं मार्केटवरून खाली पडलं आहे, एक्झाम्पल 1 मिनिट, वरून मार्केट इथं खाली पडलं आहे, सपोर्ट घेतलं इथं. आता इथून मार्केटला वरच जायचं आहे, म्हणजे जर सपोर्ट घेतला तर वरतीच जाणार ना. तर आपण काय करणार, इथल्या एका पॉईंटला हे सपोर्टचे 2 पॉईंट ह्याला जर तुम्ही जोडलात, कसं आलं, लाईन एका लाईनीत आलं. एक्झॅक्ट त्याच्याच खाली जर तुम्ही बघितलं, या पॉईंटच्या खाली बरोबर कुठं आहे, इथं येत आहे, इथं ते इथं. म्हणजे आता हे दोन्हीमधला फरक तुम्हाला सांगतोय. हे वरचं हे पॉईंट आणि हे पॉईंट मी काय केलं, स्विंग कनेक्ट केलं दोन्ही लाईन मारून, आणि त्याच्याच एक्झॅक्ट जर आपण खाली बघितलं बरोबर, हे पॉईंट ते हे पॉईंट, हे पॉईंट खाली एक दोन्ही स्विंगला कनेक्ट केलं, वरच्या दोन्ही कॅन्डलच्या स्विंगला कनेक्ट केलं. त्यानंतर आपल्याला समजलं की वरचं लाईन एका लाईनीत आहे आणि खालचं कसं वरच्या साईडला जाताना दाखवतो RSI तुम्हाला. म्हणजे इथं काय ट्रेंड चेंज होणार, आणि त्यानंतर बघितलं तुम्ही ट्रेंड चेंज झालेलंच आहे. जवळपास आपण बघितलं मोमेंट, तर इथून बघितलं आपण, इथून जर उडायला चालू केलं आपल्याला इथं समजलं की इथं आडवा लाईन येत आहे आणि RSIमध्ये वरती ग्राफ गेलेलं दाखवत आहे. तर इथून तुम्ही कॉल साईडला एंट्री केलं तर इथपर्यंत आहे जवळपास 150 पॉईंटचा मोमेंट आहे. म्हणजे कितीसं जवळपास फक्त एवढंच घेतलं आहे पण 150 पॉईंटचा मोमेंट. जरी तुम्ही इथून जरी घेतलात, आता एक्झाम्पल बघा, आता तुम्ही थोडंसं याला वरती जरी मी उचललं, मी असं इथपर्यंत जरी घेतलं, तरी पण तुम्ही इथून जरी एंट्री घेतलात तरी पण तुम्हाला 100-110 पॉईंट कुठेच जाणार नाही आरामात. ओके, RSIचं पॉईंट तुम्हाला दाखवलेलं आहे. नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल या 6-7 गोष्टी, जे की आपण ब्रेकआउट एकदम एक्झॅक्ट बरोबर आहे याचा आपण आता सध्याला हे बघितलेलं आहे. आता आपण ह्याच्यानंतर बघणार आहे फॉल्स ब्रेकआउट. फॉल्स ब्रेकआउट या RSIला मी इथून काढून टाकतो आहे आपल्याला, म्हणजे थोडंसं चार्ट व्यवस्थितपणे बघता येईल आपल्याला. आता आपण बघणार आहे फॉल्स ब्रेकआउट. फॉल्स ब्रेकआउटमध्ये आपल्याला सर्वात अगोदर बघायचं आहे, या ठिकाणी मार्केट ट्रेंडच्या विरुद्ध ब्रेक करत असेल तर ते पण लहान कॅन्डलने, तर तो फेक आहे. मार्केटचा ट्रेंड जर अपोजिट असेल आणि जर ब्रेक करत असेल, आता बघा मार्केटचं ट्रेंड कसं आहे, तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय, एकच मिनिट, आता जर समजूया, आपण एक एक्झाम्पल घेतो आहे, मार्केटचा ट्रेंडच्या विरुद्ध मार्केट आता अपोजिटला कॉल साईडला ट्रेंड आहे. एक मिनिट,
तर आपण इथं काय बघणार आहे, हे कॉल साईडचं ट्रेंड आहे मार्केटचं, हे कॅन्डल्स. तर हे कॉल साईडला ट्रेंड आहे आणि इथे काय केलं, रेजिस्टन्स. ओके, आणि इथे एक सपोर्ट आहे. तर अप साईडलाच ट्रेंड आहे याच्यामध्ये, थोडंसं खाली आलं आणि इथं खाली येऊन काय केलं, इथं थोडंसं छोट्या कॅन्डलनं जर ब्रेक केलं मार्केट, तर इथं आपण पाठीमागून काय बघतोय की अप ट्रेंडच सुरू आहे हे आपल्याला समजलं आहे. पण इथं काय केलं, हे एक स्विंग बनवलं आहे, मग इथं नवीन सपोर्ट क्रिएट केला आणि वरतीच गेलं आहे. या ठिकाणी एक रेजिस्टन्स क्रिएट केलेला आहे, या ठिकाणी रेजिस्टन्स क्रिएट केलेलं आहे. मग रेजिस्टन्स क्रिएट केल्यानंतर एक रिटेस्ट घेण्यासाठी मार्केट तर येणार, त्या हिशोबानं मार्केट खाली आलं आहे. मग आपल्याला हे पाठीमागचं सपोर्ट जर ब्रेक करून इथं छोटंसं कॅन्डल बनवलं, तर आपण लगेच काय करतोय, पाठीमागचा सपोर्ट ब्रेक झाला म्हणून लगेच इथं पोटमध्ये एंट्री करतोय. तर तसं करायचं नाही आहे. आपल्याला कधी पण हे हपकावू शकतं आहे मार्केट. जर मार्केट इथं हपकावलं आपल्याला, तर थोडासा इथं विचार करायचा आहे. जर मार्केट अप ट्रेंड आहे आणि सपोर्टला येऊन ब्रेक केलं आहे आणि ते पण एक कॅन्डल खूप छोटा आहे आणि त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे व्हॅल्यूम स्ट्रॉंग आहे का. तर व्हॅल्यूम बघितलं किंवा चेंज ॲन ओवाय डाटा. आता जर समजूया इथं 22,000चं एक कॅन्डलचं एक स्ट्राईक प्राईज आहे, 22,000चं राऊंड फिगर, 22,000 केचं म्हणजे हे समजूया आपण निफ्टीचं. तर ह्याला सपोर्टला ब्रेक केला म्हणून आपण काय करतो, राऊंड फिगर आहे, सायकोलॉजिकल नंबर आहे, ब्रेक केलं खाली म्हणून काय करतो, पुट साईडला एंट्री करतो. या ठिकाणी जर ते ब्रेक केलं आणि त्याला जर व्हॅल्यूम असेल पुट साईडला, तर किंवा चेंज आहे ओवाय डाटामध्ये जर रेजिस्टन्सच्या लेवलला, जर रेजिस्टन्सच्या लेवलला चेंज इन ओवाय डाटा स्ट्रॉंग असेल, तर इथं समजून घ्यायचं की मार्केट इथं खाली पडणार. जर चेंज इन ओवाय डाटा सपोर्ट साईडला असेल, तर मार्केट निश्चित इथून वरती जाणार. मग आपण इथं काय केलेलं आहे, ह्या ट्रॅपमध्ये फसलेलं आहे की इथं सपोर्टला ब्रेक केला, आता पुट साईडला जाईल मार्केट म्हणून आपण पुटमध्ये एंट्री घेतलो आहे. कॅन्डल पण छोटा आहे, आपण त्याचा विचार केलेला नाही आहे. हा जर स्ट्रॉंग कॅन्डल असेल, खूपच मोठा जर लाल कॅन्डल बनला, तर आपण निश्चित तिथं काहीतरी विचार करू शकतो. पण छोटंच कॅन्डल बनवलं आपल्याला एक मार्केटमध्ये हाईप क्रिएट करण्यासाठी की इथून मार्केट खाली जाईल म्हणून, मग आपण लगेच लालचमध्ये येऊन खालचं पुट साईडला ट्रेड घेतलं, विचार न करता. मार्केट पुन्हा अप साईडला येतं आहे आणि सेम त्याच्याच गतीनं काय करते, वरती जातं, आपल्या एस एल हिट करून हे वरचं जे रेजिस्टन्स लेवल आहे त्याला ब्रेक करून पुन्हा अप साईडला जातं आहे. पुन्हा एक रिटेस्ट घ्यायला येतं आहे, इथंच सपोर्ट घेतं आहे, याच्यानंतर पुन्हा रिटेस्ट घेऊन अप साईडला मुवमेंट करतं आहे. म्हणजे अशा प्रकारे मार्केटच्या दिशेच्या विरुद्ध सेम असं आपण सपोर्टला पण गेज करू शकतो आहे. ओके, सेम सपोर्टच्या बाबतीत पण तसंच समजलं तुम्हाला. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय, मार्केट जर खाली आलं इथं आणि ह्याला आता आपण रेजिस्टन्स मानणार, मार्केट खाली आलं इथं, त्यानंतर वरती गेलं, मग आता इथं काय केलं, एक सपोर्ट तयार केलं, मार्केट वरती गेलं. मार्केट तर डाऊन ट्रेंड सुरू आहे, डाऊन ट्रेंडमध्ये इथं जर अप साईडला एक ब्रेक केलं छोट्या कॅन्डलनं ब्रेक केलं, आपण काय समजलो, हे रेजिस्टन्स आहे आणि हे सपोर्ट आहे खालचं. मार्केट तर आहे, वरून बघितलं आपण डाऊन साईडचंच मार्केट आहे चालू, पण इथं आपण रेजिस्टन्स ब्रेक केला आणि छोट्याच कॅन्डलनं ब्रेक केला आणि लगेच आपण काय करतोय, सी साईडला म्हणजे कॉल साईडला एंट्री करतोय विना कुठला विचार करता. जर त्याच्या अगोदर आपण कॅन्डलचं जर जाडी आपण स्ट्रॉंगनेसपणा बघितलं आणि जर आपण याच्यामध्ये व्हॅल्यूम बघितलं आणि चेंज इन ओवाय डाटा जर बघितलं, स्ट्रॉंग असेल तरच आपण कॉल साईडला जायचं, अन्यथा जायचं नाही. कारण की मार्केट पुन्हा इथं छोटंसं एक कॅन्डल बनवून आपल्याला कॉल साईडला एंट्री घ्यायला लावून पुन्हा तिथून खाली येऊ शकतं आणि सेम आपल्या दिशेनं जसं की आपण इथं बघितलेलं आहे, मार्केटचं ट्रेंड डाऊन आहे, तर मार्केट पुन्हा डाऊन साईडला जाऊ शकतं. तर ही गोष्टी तुम्हाला समजलं. व्हॅल्यूम पण बघायचं आहे आणि स्ट्रॉंग ओवाय डाटा पण तुम्हाला बघायचा आहे. तर ह्याच्यावरनं समजतं की आपल्याला फॉल्स ब्रेकआउट. तर याच्यानंतर आपण मार्केट जर अपसाईड असेल आणि रेंजमध्ये असताना खाली ब्रेक करेल, तर ते फॉल्स ब्रेकआउट असणार आहे. मार्केट जर समजा अपसाईडलाच आहे, अपसाईडला आहे, ओके, आणि त्यानंतरनं काय केलं, एक रेंज क्रिएट केलं, जसं की इथं आपण बघितलं, एक रेंज क्रिएट करू लागलं आहे. म्हणजे एक तुम्हाला डेमो दाखवतो आहे. रेंज क्रिएट केलं आणि रेंजमध्ये मार्केट फसलेलं आहे आणि ह्याला जर खाली ब्रेक केलं एखाद्या छोट्या कॅन्डलनं, आपण पुट साईडला एंट्री करू शकतो आहे. पण कधी, कारण की इथं आपण हे मार्केटचं दिशा अपसाईडचं आहे, पण इथं छोटंसं एक कॅन्डल बनवून आपल्याला काय दाखवलं की इथं मार्केट या रेंजला ब्रेक केलं आहे म्हणून आपण पुट साईडला एंट्री करू शकतो आहे. करू शकतो पुट साईडला, पण त्याच्यामध्ये तुम्हाला पुट साईडचं व्हॅल्यूम बघायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला चेंज इन ओवाय डाटा पण बघायचा आहे. जर पुट साईडचं असेल चांगलं, रेजिस्टन्सला इथं स्ट्रॉंग रेजिस्टन्सला जर चेंज इन ओवाय डाटाचं चांगलं जास्त असेल अमाऊंट, तर या ठिकाणी आपण पुट साईडला एंट्री, पण इथं वरती थोड्याच वरती एस एल पण प्लेस करायचं आहे. चुकून जरी वरती गेला मार्केट तर आपलं एस एल हिट होऊ शकतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे,
जर इथं रेजिस्टन्समध्ये एका मार्केटच्या अप ट्रेंडमध्येच जर इथं रेंज बनवलं, रेंजमध्ये जर खाली ब्रेक केलं, थांबायचं थोडा वेळ, लगेच पुटमध्ये एंट्री करायचं नाही आहे, वेट करायचं आहे. त्या कॅन्डलला जर ब्रेक केलं, त्याच्यामध्ये व्हॅल्यूम किंवा ओव्हर डाटा स्ट्रॉंग असेल तर पुट साईडला एंट्री, वरची निश्चितच इथं असेल तर कंपल्सरी लावायचं आहे किंवा वाट बघायचं आहे, वरच्या साईडला ब्रेक करायचं. कारण मार्केट काय अप ट्रेंडला आहे, म्हणून अप साईडचं ब्रेक केलं रेजिस्टन्स तर आपण इथं कॉल साईडमध्येच बसायचं आहे. ट्रेंडच्या विरोधात ट्रेड तर हे कधीच घेऊ नये चुकून, पण जर अप साईड असेल तर कॉल साईडचेच प्लॅन करा आणि जर डाऊन साईड असेल तर पुट साईडचाच ट्रेड प्लॅन करा. तर हे तुम्हाला समजलं आहे आता. व्हॅल्यूम पण नाही, आता मार्केट अप साईड असेल तर रेंजमधून जर अपोजिट साईडला ब्रेक केलं तर आपण तिथं हे बघू शकतो आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, लहान कॅन्डल जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं आहे किंवा वेग असेल तर त्यामध्ये आपण व्हॅल्यूम वगैरे बघूनच ह्या गोष्टी सगळं हे करायचं आहे. एखादं अप साईडला मुवमेंट गेलं, चुकून इथं खाली आलं, तुम्हाला म्हणलो इथं रेंजमधून इथं खाली ब्रेक केलं तर इथं छोटंसं वेग बनवून पण आपल्याला हाईप क्रिएट करतं आहे, पुन्हा मार्केटवरती जातं आहे आणि वरतीच जातं आहे निघून. बरोबर का. वेग बघायचं आहे. कॅन्डलचं जर स्ट्रॉंगनेस पण असेल, पूर्ण बेरिश मारुबुजू टाईप कॅन्डल असेल तर काय हरकत नाही आहे, आपण त्या कॅन्डलच्या लो ब्रेकआउटवरती आपण पुट साईडला ट्रेड घेऊ शकतो आहे. हे तर तुम्हाला समजलं. तर आता शेवटचं हे झालं, आपण दोन गोष्टी इथं बघितलेल्या आहे. एक म्हणजे फॉल्स ब्रेकआउट आणि दुसरं म्हणजे ब्रेकआउट जे की ओरिजिनल असतं, रिअल ब्रेकआउट असतं, ते बघितलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला शेवटचं बघायचं आहे रिव्हर्सल ट्रेंड बघायचं आहे. आता रिव्हर्सल कसं कळणार तुम्हाला, स्विंगमधील गॅप कमी होत जातोय. आता इथं बघा मार्केट अप साईडला आहे. आता हे पहिलं स्विंग इथं बनवलं, या लेवलला बनवलं. एक मिनिट, पहिलं स्विंग इथं, दुसरं स्विंग इथं, तिसरं स्विंग इथं बनवलं, चौथं स्विंग इथं बनवलं आहे. आता बघा हे स्विंगमधलं तुम्ही जर नीट बघितलं, पहिल्या स्विंगमधील गॅप इतका मोठा आहे. एक मिनिट ह्याला काढून टाकूया आपण. आता हे पहिलं स्विंग कुठं, इथून ते इथपर्यंत बनवलं आहे. बरोबर आहे का. किती पॉईंटचा आहे, 119 120 पॉईंटचा धरूया बरं का, 120 पॉईंटचा. आता दुसरं स्विंग इथून ते इथपर्यंत 70 पॉईंटचा धरूया. आता तिसरं स्विंग इथून ते इथपर्यंत, म्हणजे आता इथं काय आहे, 3 स्विंग बनवलेलं आहे मार्केटनं. स्विंगमधले गॅप जर कमी असेल, पहिलं स्विंगचं जे गॅप आहे या स्विंगपासून ते या स्विंगपर्यंत जर बघितलं, गॅप 119 म्हणजे 120 पॉईंटचं आहे. आणि या स्विंग ते इथं स्विंगपर्यंत जर आपण बघितलं तर 70 पॉईंटचं, म्हणजे 69 ते 70 धरूया आपण, 70 पॉईंटचं. आणि तिसरं जे आपण बघितलं आहे फक्त 34 ते 35 पॉईंटचं इथं स्विंगमध्ये फरक आहे. म्हणजे तिन्ही स्विंगमधलं गॅप कमी होत गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, बायर्स हळूहळू काय करू लागले, थोडंसं मुवमेंट, थोडंसं रिजेक्शन आणि थोडंसंच मुवमेंट, थोडं रिजेक्शन, त्यानंतर पुन्हा थोडंसंच मुवमेंट. मग मार्केट फिरायच्या टायमाला थोडं थोडं मुवमेंट करत डायरेक्टली डाऊन साईडला फिरत आहे. तर अशाच प्रकारे सेम जर आपण इकडं बघितलं पुट साईडमध्ये, तर पहिलं स्विंग कुठं आहे, इथून ते इथपर्यंत. आणि हे दुसरं स्विंग कुठं आहे, दुसरं स्विंग इथून चालू झालेलं आहे ते इथपर्यंत. एक मिनिट, दुसरा स्विंग इथून बघितला आपण ते इथपर्यंत, बघितला का. आता तिसरं स्विंग इथून इथपर्यंतच, बस एवढंच. आता इथं 3 पॉईंट आहेत, तिन्हीमध्ये बघा पहिल्या स्विंगचं गॅप किती आहे, -90. दुसऱ्या स्विंगच्या मध्ये फरक काय पडलं, 51. तिसऱ्यामध्ये किती, फक्त 17.10. म्हणजे तिन्ही स्विंगचं जे गॅप आहे ते कमी कमी होत गेलं आहे. मग एकदा शेवटी काय होणार, अशामध्ये खाली खाली येत गेल्यावर स्विंग कमी कमी होत अचानक अप ट्रेंडचं पॅटर्न बदलत आहे. म्हणजे अप ट्रेंडला जातं मुवमेंट आणि तिथून एक रिट्रेस घेऊन अप साईडचं मुवमेंट करायला चालू करू शकतं. ह्याला म्हणतात ट्रेंड रिव्हर्सलचं पहिलं स्टेप. आता दुसरं, स्विंग जेव्हा अपोजिट डायरेक्शनला ब्रेक करेल तेव्हा रिव्हर्स मारू शकतं. आता बघा इथं, आता ह्याला मी हे काढून टाकतो, थोडं थोडं तुम्हाला समजेल. आता हे शेवटचं पॉईंट आहे. तर हे बघा, आता शेवटचं पॉईंट काय, रिव्हर्सलमध्ये 2च पॉईंट. एक तर स्विंगमधील गॅप कमी झालं,
तर आपण ओळखून घ्यायचं मार्केट ट्रेंड चेंज करणार. आणि दुसरं म्हणजे स्विंग जेव्हा अपोजिट डायरेक्शनला ब्रेक करेल. आता अपोजिट डायरेक्शनला म्हणजे काय, इथं बघू शकताय मार्केट वरतीच जात आहे, ह्याच्या अपोजिट म्हणजे डाऊन साईडच येणार. डाऊन साईडला आलं तर कुठलं अपोजिट डायरेक्शनचं ब्रेक, कारण की इथं लो ब्रेक केलं जर ह्याला, कारण की अप साईडचं डायरेक्शन आहे आणि जर डाऊन साईडचं डायरेक्शन घेतलं आणि हे लो स्विंग जर ब्रेक केलं तर या लेवलला आपण काय करू शकतो, पुटमध्ये ट्रेड घेऊ शकतो. त्यासोबत आपल्याला बघायचं आहे व्हॅल्यूम आणि चेंज इन ओवाय डाटा बघायचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी बघायचं आहे, व्हॅल्यूम आणि चेंज इन ओवाय डाटा. इथून बदललं तर त्यानंतर काय होतं बघा. आता इथून मार्केट काय केलं, खाली आलं. पहिलं या लो स्विंगला मार्केटनं काय केलं, ब्रेक केलं. त्यानंतर पुन्हा थोडं खाली येतं आहे, मग इथे एक रिटेस्ट घेण्यासाठी येतं आहे, पुन्हा खाली जातं आहे, या स्विंगला लो करतं आहे, ब्रेक करतं आहे, पुन्हा इथं खाली येतं आहे, थोडं वरती जातं आहे, पुन्हा याच्या खाली जातं आहे, या स्विंगला पण ब्रेक करतं आहे. असं सेम डाऊन साईडला पण काय करतं आहे, लोअर लो लावत जातं आहे. आणि वरून जर खाली आलं मार्केट तर याच्यानंतर जर वरती गेलं, कारण की इथं बघू शकता आपण तिन्हीमध्ये गॅप कमी झाला आहे, मग आपल्याला चान्सेस वाटले की इथून मार्केट आता गॅप कमी केलं आहे म्हणल्यावर मार्केट ट्रेंड चेंज करणार. जर इथून मार्केट वरती गेलं, या लाईनला जर ब्रेक केलं तर इथं ब्रेक केल्याबरोबर लगेच एंट्री करायचं नाही आहे. वरती जाऊन एखादं रिटेस्ट घ्यायला जेव्हा येतं आहे, रिटेस्टच्या वरती जेव्हा जात आहे या नेकलाईनच्या वरती, आपण कॉल साईडमध्ये एंट्री, सोबतच आपल्याला बघायचं आहे व्हॅल्यूम चेंज इन ओव्हर डाटा. ओके, त्यानंतर पुन्हा वरती जातं आहे मार्केट, एक रिटेस्ट घ्यायला तर पुन्हा वरती या नेकलाईनला ब्रेक, पुन्हा वरती जातं आहे, ह्याला येतं सपोर्ट घेऊन जातं, वरती जातं या नेकलाईनला ब्रेक. तर अशा प्रकारे आपण तिन्ही साईड पण बघितलेलं आहे. सुरुवातीला आपण जे की रिअल ब्रेकआउट बघितलेलं आहे, त्यानंतर आपण बघितलेलं आहे फॉल्स ब्रेकआउट, आणि त्यानंतर आपण बघितलेलं आहे ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे रिव्हर्सल पॅटर्न बघितलेला आहे. नक्कीच तुम्हाला तिन्ही गोष्टी समजलेल्या असतील. समजलेलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा निवांत बघा, काय गडबड करू नका. व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे इंटेलिजंट आणि एकदम टेक्निकल्स व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर केलेलं नसाल तर. ओके, चला भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.